कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे सोमवार. तर काल महाप्रसाद होता, कारण काल होता रविवार, तर मी कालचा व्हिडिओ नाही बनवला. परंतु जे काही मी पिक्चर्स काढलेले आहेत काल, म्हणजे माझ्याकडे कोणते कोणते फ्रेंड्स आले होते, काही काहींचे मिस झाले घाईघाईमध्ये, कारण म्हणजे बोलता बोलता वगैरे काहींना घाई होती, घाईमध्ये नाही फोटो वगैरे काढता आले. तर जेवढे आहेत माझ्याकडे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा एक मी व्हिडिओ बनवेल आणि टाकेल. तर अजूनही गणपती आहेत बाप्पा आपल्याकडे. सो आज मला गणपतीची आरती करायची. तर मी माझी मैत्रीण रेणू तिला बोलवलं आहे, परंतु माहिती नाही ती येते की नाही, सॉरी. तर मग मी असा विचार केला की मी 9 वाजता आरती करेल. सो आता मी क्लिनिंग करून घेते, कारण क्लिनिंग खूप महत्त्वाचं आहे. ॲटलिस्ट ही रूम तरी मी क्लिनिंग करून घेते आणि मग त्यानंतर आरती करेल. कारण सगळं घर क्लीन करत बसले तर मला संध्याकाळ होईल, कारण खूप सारा पसारा आहे. सो मी आता ही रूम क्लिनिंग करून घेते आणि आरती करून घेते, आणि मग त्यानंतर बाळ वगैरे उठलं मध्येच तर मग अजून प्रॉब्लेम होईल. सो चला आता आवरून घेऊयात. आणि आज माझे मिस्टर घरी नव्हते, सो मी एकटीनेच आरती केली. रेणू येणार होती, परंतु तिला काही काम होतं, त्यामुळे तिला काही जमलं नाही. सो आज पहिल्यांदा आरती एकटीने केली मी. आणि सकाळचीच वेळ होती, 10-11 वाजले असतील. तर राघव देखील उठला होता. माझं ऑलमोस्ट सगळं क्लिनिंग वगैरे झालं होतं आणि देवपूजाही झाली होती. तर राघवला दूध पाजायचं होतं आणि तो खेळत होता, त्यामुळे मी लगेच दूध नव्हते पाजत. तर त्याला मी फॉर्म्युला मिल्क देते मोस्टली, कारण ते हेल्दी असतं ते देखील. सो आत्ता त्याची आंघोळ झाली होती. आंघोळ वगैरे करून तो छान खेळत बसला होता आणि त्याच्यासाठी फूडही बनवते मी आणि तो आवडीने खातो. सो त्यासाठी मला फूड बनवायला प्रचंड आवडतं. म्हणजे मजा येते की मी बाकीचं काम टाकून देते तसंच आणि त्याच्यासाठी फूड बनवते. सध्या तरी तो 2 टाईमच खातोय, 3 टाईम नाही देत मी त्याला, कारण मी ट्रायल करते. हॅलो. आणि आज माझ्या काही फ्रेंड्स येणार आहेत ज्या काल नव्हत्या आल्या त्या. तर त्या म्हणजे दर्शनासाठी येणार आहेत गणपती बाप्पाच्या. सो स्पेशल असं आज काही बनवणार नाही मी. आज प्रसाद देणार आहे. मोदक आहेत आपल्याकडे आणि काल सर्वांनी खूप साऱ्या स्वीट घेऊन आलेत, तर ते आता सगळं स्वीट मला म्हणजे ॲज अ प्रसाद म्हणून यूज करणार आहे, कारण मीही जास्त स्वीट खात नाही आणि आहे माझे मिस्टरही ते जास्त खात नाही. तर त्यांना ऑफिसमध्ये द्यायचे होते मोदक, परंतु ते विसरून गेले. मी टेबलवर काढून ठेवले, तर आता उद्या घेऊन जातील. ते मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत ते. तर आता मी चहा घेणार आहे, कारण 11 वाजून गेलो आणि माझं डाएट असतं, परंतु मलाही चहाशिवाय जमत नाही. असे भरपूर जण आहेत की ज्यांना चहाशिवाय नाही जमत. तर मी एक 11 किंवा 12च्या नंतर जेवण करते आणि त्यानंतर फक्त 8 तासाचा जो पिरियड असतो त्यामध्येच जेवण करते. एकदा स्टार्ट केलं की फक्त 8 तासच खायचं, त्याच्यानंतर म्हणजे जेवायचं नाही. त्याच्या आधीही नाही. तर पाणी तुम्ही पिऊ शकता. मी इंटरमिटंट फास्टिंग करते, कारण माझं बाळ आहे सध्या, तर ते काय आता जास्त म्हणजे त्याला ब्रेस्ट फिडिंगवर नाही आहे, थोडंसं आहे. तर त्याला फॉर्म्युला आहे, पहिल्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून त्याला फॉर्म्युला आहे. सो त्याला म्हणजे त्यामुळे त्याच्या हेल्थवरती काही परिणाम होत नाही. सो तरीही मी हेल्दी खायचा प्रयत्न करत असते. आणि आत्ता जवळजवळ तो 8 महिन्याचा होईल. 7 महिन्याचा झालेला आहे. आत्ता 22 तारखेला तो 8 महिन्याचा होईल. सो तो म्हणजे त्याची ग्रोथ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर मी आत्ता डाएटवर आहे, कारण आपण आपली बॉडी शेपमध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं असेल तर. सो मला तर म्हणजे असं झालं की कधी माझं वेट कमी होईल किंवा काय, आणि खूप एक हे आहे मला असं टेन्शन येतं कधी कधी, नाही होणार की होईल, नाही होणार, जे की कॉमन आहे, सर्वांना होतं. आणि आफ्टर डिलिव्हरी नेहमीच म्हणजे चालूच असतं की वजन वाढतं, काहींचंच नाही वाढत, त्या एक्सेप्शनल केसेस असतात, परंतु माझं वाढलेलं आहे. सो मी आत्ता जवळजवळ डिलिव्हरीनंतर 10 kg वेट कमी केलं आहे. सो 76वर आहे मी, 86वरून 76वर आली आहे. तर मी फक्त सध्या तरी मी हेल्दी फूड आणि इंटरमिटंट फास्टिंगच फॉलो करते. आणि माझा जेवणाचा पॅटर्न आहे 12 ते 8 किंवा 11 ते 7 वगैरे असा, किंवा कधी खूपच उशीर झाला तर मग मी 1 ते 9च्या मध्ये पण जेवण करते. आणि कधी मला खूप जास्त क्रेविंग झाली तर मी चहा घेते त्या पिरियडमध्ये सकाळी एखाद्या वेळेला, पण शक्यतो स्किप करण्याचा प्रयत्न करते. 12 नंतर वगैरे ट्राय करते, कारण माझे मिस्टर 8 वाजता येतात ऑफिसवरून. सो मग 8-8:30पर्यंत आमचं जेवण होतं. मग 12:30ला वगैरे चहा घेतला की माझा दिवस तिथनं स्टार्ट होतो. आणि पाण्याचं प्रमाण खूप आहे, पाणी वगैरे खूप पिते मी. सो
असं आहे. आणि माझं कधी कधी तर मला 12-1 माझं घरातलं काम, राघव आंघोळ वगैरे त्यातच होतात राघवची. सो आजही माझं सगळं घरातलं काम मी आवरलेलं आहे. आणि आता वाजले आहेत 11:15. आता राघवची आंघोळ झाले तर मला आता चहा प्यायची क्रेविंग होती. सो मी त्याला दूध देणार आहे आणि मी स्वतः चहा पिणार आहे. तर माझा चहा म्हणजे मी शुगर माझ्याकडे सापडणारही नाही. फक्त मी आता माझ्याकडे जी होती मम्मी पप्पा ते होते तेव्हा शुगर, तर ती शुगरचे मी गुलाबजाम बनवले त्या दिवशी. सो आता मला पंचामृतामध्ये टाकण्यासाठी शुगर म्हणजे तेवढीच शुगर आणायची, कारण पंचामृताला मी सध्या गूळच घालते. सो गूळ देखील हेल्दीच असतो. आणि माझ्याकडे म्हणजे शुगर घरात भेटणारच नाही कुठे, गुळच आहे. चहा देखील गुळाचा. शिरा बनवला आपण, प्रसादाचा शिरा असेल तोही मी गुळाचाच बनवते. आणि राघवला तर गुळच देतो आम्ही, किंवा डेट्स वगैरे देते जे की जास्त हेल्दी असतात. कारण गुळामध्ये देखील आता खूप सारे केमिकल्स वगैरे मिक्स असतात, त्यामुळे शुअर नाही आहे की. आणि तो 1 वर्षाचा नाही झाला, 1 वर्षाचा. सो ॲटलिस्ट 1 वर्षापर्यंत तरी आपल्याला ज्या गोष्टी शुअर आहेत, ज्या चांगल्या आहेत, तर त्याच दिल्या पाहिजे. सो मी त्याला डेट्स वगैरे भिजवून ठेवते आणि मग डेट्स त्याचा शिरा वगैरे बनवते, किंवा मग नाचणी सत्व वगैरे बनवते. असं काही ना काही बनवत राहते. परंतु कधी मी विसरले बनवायचं म्हणजे डेट्स भिजवायचे, तर मग मी त्याला गुळच टाकून देते, कारण तेव्हा ऑप्शन नसतो. तर चला आता मी चहा घेते आणि मग पुढचं काय असेल रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करेल आज. आणि राघवचा आता चाललाय फूड टाईम. तर याच्यामध्ये मी रव्याची खीर बनवली आहे पातळ अशी. आणि मिल्क आपलं काऊचं मिल्क नाही आहे, तर हे त्याचा जो फॉर्म्युला यूज खातो म्हणजे तो रोज फॉर्म्युलाचं मिल्क पितो, तर तोच फॉर्म्युला मी याच्यामध्ये टाकला. तर त्याचं मी देते ते. आणि बापाच्या दर्शनासाठी माझ्या मैत्रिणी आल्या होत्या. काढलं होतं 2-3 महिने काय लाईटच लावायला आले मागे. किती मस्त एन्जॉय करते सगळ्यांना. त्याला सगळे लागतात. आणि त्या दिवशी मंगळागौरीच्या कार्यक्रमात तर एवढा मज्जा करत होता, बात रडला नाही की काय. आणि तू जात पण होता मेन म्हणजे त्यामुळे. हा अजूनही त्याला लागतात सगळे. काल हॅलो. आणि संध्याकाळ झाली, जवळजवळ 6:30 वाजायला आलेत. आणि माझे फ्रेंड्स येणार आहेत आता. तर गणपती बाप्पासाठी येणार दर्शनाला. आणि ते आहे राघू. आणि देवपूजा झाली आहे संध्याकाळची. आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर पंचामृत बनवून ठेवलंय मी,
आणि वेगळ्या मैत्रिणी आहेत, दुपारी आलेल्या त्या वेगळ्या होत्या, आत्ता येणार त्या बिल्डिंगमधल्याच आहेत आपल्या. रेणूही येणार आहे, तर गावला वगैरे सगळ्यांना घेऊन रेणू येईन खाल्लं, कारण गाव कराटेला गेली आहे. सो मला अजून खूप म्हणजे वेळ लागला, असं थोडंसं आवरायचं होतं. सो त्यामुळे मग मी तिला म्हटलं की तूच घेऊन ये. तर अशा मी खूप दिवस विचार करते की मी माझ्या किचनची टूर देईल, परंतु आता असं माझ्या मनात आलं की माझं किचन आवरायला मला अजून तरी थोडासा टाईम लागेल. सो मी जसं आवरलेलं आहे, जसं सेट केलेलं आहे मी आत्ता घाईघाईमध्ये, तर तीच किचन टूर तुमच्यासोबत शेअर करेल नेक्स्ट 1-2 व्लॉगमध्ये. आणि मला म्हणजे असं झालं की आता मी कसं आवरू आणि काय आवरू हे समजत नाही आहे. सो मी आता विचार करते की जे जसं आहे तसं किचनची तुम्हाला टूर मी देईल, कारण मी क्लिनिंग वगैरे तर माझं चालूच असतं. सो जसं आहे तसं मी तुम्हाला तुमच्यासोबत टूर ही देईल. आणि मला खूप सारे म्हणजे मेसेज येतात की होम टूर दे, तर होम टूर हे मी लवकरच देईल, कारण तुम्हाला माहितीच आहे हा छोटू बेबी काही करून देत नाही, नुसतं म्हणतो मला माझ्या समोर येऊन बस. हॅलो. आणि आरती वगैरे झाली, तर माझी एक मैत्रीण आली होती, अजून एक तिचं छोटंसं बाळ होतं, आणि ते व्हिडिओ मी विसरून गेले घ्यायचं. तर ती बाळ एकदम जसं 2.5 महिन्याचंच आहे, तर तिची सासूबाई पण होत्या आणि गप्पांमध्ये मी विसरून गेले. सो नेक्स्ट टाइम मी त्यांना बोलवणार एक दिवस, तर मग मी तुमच्यासोबत प्रकारे पाहू शकता तुम्ही. इथे मी या कंटेनरमध्ये बनवून ठेवलं हे रागीचं डोशाचं पीठ, आणि प्रचंड गार्गी खूप आवडीने खाते, आणि याच्यामध्ये खूप सारं कॅल्शियम असतं, तर ब्रेस्ट फिडिंगसाठी ही खूप छान आहे हा डोसा. तर असे ॲटलिस्ट म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की भूक नाही भागत आहे, तर मग 2 खाऊ शकता. आणि कारण याच्यामध्येही प्रोटीन आहे, जेवढी तुम्ही मुगाची डाळ घेतली तेवढीच तुम्ही रागी घ्यायची आहे त्यासाठी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल याचा, तर मी नक्की बनवेल. मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा या डोशाच्या पिठाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर, कारण मी घाईत असते तर पटपट टाकून देते मी. आणि याच्यासोबत आहे काळ्यावालाची आमटी. तर ही एकदम गावठी स्टाईलमध्ये काळ्यावालाची आमटी बनवते मी, कारण आमच्या गावाकडे अशीच बनवतात. तर अशा प्रकारे आहे, एकदम शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून. तर एकदम सुंदर आणि वॉटरी बनवते, म्हणजे तुम्हाला सूप म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता. आणि याच्यामध्ये आहे राईस, तर सुरती कोलम राईस यूज करते मी हा. आणि आम्ही काहीही खाल्लं तरी माझ्या मिस्टरांना लागते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, तर त्यांच्यासाठी भाकरीच बनली आहे. आणि तेही येतील आता. टायमिंग झालेला आहे जवळजवळ आता 8:15 वाजले, तुम्ही पाहू शकता. गावचं चाललंय टीव्ही पाहायचं काम, आल्यापासून टीव्ही पाहते नुसता. टीव्ही खाते. आणि इथे बाप्पा आहेत आपले. आणि स्वयंपाक वगैरे माझं झालेला आहे. तर आत्ता झाले संध्याकाळी, गाव जेवली आहे रात्रीच्या, आता म्हणजे रात्रीचं जेवण झालंय तिचं. तर तिला उद्या स्कूल आहे, त्यामुळे तिला आता जेवायला घातलं. आता आम्ही जेवण करू. हा देखील झोपला, थोडा वेळ उठलेला आहे, तर हाही झोपेल आता 1-1.5 तासांनी अजून. तर आता आम्ही जेवण करतो. आणि आजचा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.